गुड मॉर्निंग मित्रांनो. बघा, आज जर आपल्या जीवनामध्ये आपण बघितलं, अनेक वर्ष तुम्हाला होऊन गेले असतील, पण एक गोष्ट त्याच्यातून सीधी निघते, तुमच्या कोणी कामात येणार नाही. तुमच्या कोणीच कामात येणार नाही ही 100% नाही, 1000% गोष्ट सत्य आहे. लक्षात ठेवा, तुमच्या कामात फक्त आणि फक्त 3च व्यक्ती येऊ शकतात. एक म्हणजे तुमची आई, दुसरं म्हणजे तुमचे वडील, आणि हे दोन्ही जर तुमच्या जीवनात नसतील तर तिसरा व्यक्ती म्हणजे फक्त तुम्ही. दुसरं तुमच्या कामात कोणीच येणार नाही. ह्या गोष्टीची डोक्यात गाठ मारा की तुमच्या व्यतिरिक्त तुमच्या कामात कोणीच येणार नाही. आता मला आई नाही, वडील नाही, वारलेले आहेत, म्हणून हा अनुभव सांगतो की आईवडिलांनंतर आपल्या आयुष्याचा मालक तो फक्त आपणच असतो, दुसरं व्यतिरिक्त कोणी नसते. म्हणून लक्षात ठेवा, काहीही समस्या आली, कुठलीही समस्या आली, त्याला फक्त आणि फक्त तुम्हालाच समोर जावं लागेल, दुसरा कोणी येणार नाही. लक्षात ठेवा, तुम्ही काहीही करा, तुम्ही कोणाकडेही जा, जर पहिले गेले पैशासाठी तर म्हणतील अरे यार कालच होत्या, काल मागितले असते तर दिले असते, किंवा काही मदत मागा, अरे यार घरीच नाही आहे मी, असतं तर 100% केली असती. अहो, तुमची जरी आज परिस्थिती खराब नाही, पण एक वेळा खोटं बोलून तर बघा. खोटं बोलल्यानं सुद्धा तुमचे काही भ्रम दूर होतील. एखाद्या जवळच्या मित्राला काही मागून तर बघा, असं मागा की अडचणीत तुम्हाला त्याची गरज पडेल, असं मागून तर बघा. तुम्हाला अगदी 2 मिनटामध्ये तुम्ही काय आहे त्याच्यासाठी आणि तो तुमच्यासाठी काय आहे हे अगदी 2 मिनटात तुम्हाला समजेल. लक्षात ठेवा. म्हणून जर अपेक्षाच कोणाची करायची नाही तर आशा कोणाची करायची? कोणाचीच करायची नाही. म्हणून आजच्या व्हिडिओचं महत्त्व हे आहे की कोणाचीच आशा अपेक्षा न करता स्वतःच्याच हिमतीवर जे काय करायचं ते करा, इतरांच्या हिमतीवर बिलकुल करू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.